जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। अखेर जनता एक्सप्रेस मराठी न्यूजने दाखवलेल्या बातमीची घेतली दखल। पोलिसांनी केली कारवाई चालू। 18 जानेवारी रोजी जनता एक्सप्रेसने दाखवली होती बातमी। 48 तासात घेतली गेली याची दखल। दिनांक 18 जानेवारी रोजी इंदापूरमधील कथित 200 कोटीचा भिशी फसवणूक प्रकरणासंदर्भात शिवसेनेचे शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी व व्यापाऱ्यांनी दबंग पोलीस अधिकारी मुजावर साहेब व तहसीलदार यांची भेट घेऊन मागितला होता न्याय। याच बातमीचा सविस्तर आढावा जनता एक्सप्रेस मराठी न्यूजने घेतला होता। केवळ 48 तासात या बातमीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक पुणे व पोलीस निरीक्षक मुजावर साहेब यांच्या माध्यमातून ही कारवाई सुरू होत आहे आणि या सर्व कारवाईच्या संदर्भात गुन्हा देखील दाखल झाला आहे। अनेक कागदपत्रे या संदर्भात पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। आत्ताच आपण पाहिलं की जनता एक्सप्रेस मराठी न्यूजने दाखवलेल्या बातमीची दखल इथं घेतलेली आहे आणि आता आपण पाहतोय की आपण जिथं उभा आहे इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये। या पोलीस स्टेशनमध्ये पुण्यातील आर्थिक गुन्हे विभागाकडून 5 अधिकारी आलेले आहेत आणि त्यांनी पहाटेपासून हे जे फसवणूक केलेली लोक आहेत त्या घरावर छापा मारणे चालू केलेले आहे। आता ह्यामध्ये आणखी काय गोष्टी पुढे येत आहेत, 200 कोटीपर्यंतचा आकडा पुढे आणखी किती जातोय यासाठी आता काही दिवस वाट पाहावी लागेल। मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, इंदापूर। चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा।